लोकसभा लढवणार असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलंय, तर भाजपकडून परिणय फुके निवडणूक लढवण्याच्या तयारीत. तो त्यांचा आघाडीचा अंतर्गत प्रश्न आहे. प्रफुल्ल पटेलांनी सुद्धा दावा तो केला. त्यांच्या अंतर्गत, ते दोघं एका आघाडीत आहेत ना, मग तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, आमचा काय संबंध त्याच्याशी. बरं, मोदींचे मिशन महाराष्ट्र सुरू आहे आणि त्यामुळे मोदींचे राज्यातले दौरे सुद्धा वाढणार आहेत, कसं बघता तुम्ही? लोकशाही आहे, ते दडपशाही आहे. आईस वापर, कुठे इन्कम टॅक्स कर, पक्ष फोड, असले उद्योग आम्ही नाही करत. ही लोकशाही आहे. जरूर त्यांनी यावं, अतिथी देवो भव. महाराष्ट्र जात या देशाच्या प्रधानमंत्र्याचा कुठल्याही विचाराच्या पक्षाचा असला तरी अर्थातच त्याचं आम्ही स्वागतच करू. एवढे आमच्यावर झालेले संस्कार आहेत ते. काल ताई जो निकाल लागलेला आहे शिवसेनेचा, त्या शिवसेनेच्या निकालावरून असं दिसतं नार्वेकरांच्या की शिवसेना जिंकली आणि ठाकरे हरले. याचा परिणाम आता आपल्या राष्ट्रवादीवर काय होणार? शिवसेना म्हणजे कोण? शिवसेना जिंकली आणि ठाकरे हरले असा. पण शिवसेना म्हणजे कोण? शिंदे. असं असतं, अदृश्य शक्ती हा शब्द मी नाही काढलेला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायच्या आधी आसाममधून ते म्हणले होते की आपल्या मागे अदृश्य शक्ती आहे आणि अदृश्य शक्ती आपल्याला मदत करेल. आता अदृश्य शक्ती कोण आहे, काय, हे नाही मला माहिती. त्याच्यामुळे अदृश्य शक्तीच्या जीवावर जे काय या देशात संविधानाच्या विरोधात किंवा संविधानाला बाजूला ठेवून जे निर्णय घेतले जातात हे अतिशय दुर्दैवी आहे. आणि आम्ही लोकशाहीवाले लोक आहोत. आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या चौकटीतच राजकारण आणि समाजकारण करणार आणि ज्या पद्धतीने ओरबाडून तो पक्ष देण्यात आला. कारण माझं ठाम मत आजही आहे की हा पक्ष वंदनीय आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केला आणि बाळासाहेब हयात असताना त्यांनी उद्धवजींना तो पक्ष दिला आणि त्यानंतर 10 ते 15 वर्ष ह्याच लोकांनी उद्धवजींना नेता मानला. उद्धवजी जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांच्याच कॅबिनेटमध्ये 2.5 वर्ष हे सगळे लोकांनी मंत्रिपदं भूषवली आहेत ना. त्यामुळे एकदम असं काय झालं अदृश्य शक्तीने केलं की हा प्रश्न आला. याचा काही राष्ट्रवादीच्या आता तुमच्या जे गटबाजी चालू आहे, गट झालेले त्याच्यावर काही परिणाम होऊ शकतो का? काही तुमच्या वातावरण? आमच्याकडे गटबीट काय झालेले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना, फाउंडर, मेंबर आणि अध्यक्ष हे आदरणीय शरद पवार आहेत. दिल्लीपासून नाही, काश्मीर टू कन्याकुमारी कोणालाही विचारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा, बच्चा जानता आहे. की बच्चा म्हणा किंवा सिनियर सिटीजन म्हणा, सगळ्यांना माहिती आहे की या पक्षाची स्थापना, ओळख आणि चेहरा हा फक्त आदरणीय शरद पवार आहेत. त्यामुळे अदृश्य शक्ती काय करेल वगैरे मला माहिती नाही. माझा इलेक्शन कमिशन आणि सुप्रीम कोर्टावर माझा प्रचंड विश्वास आहे आणि आम्हाला न्याय मिळेल.